हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला नवरा बायकोचा संसार सुखी कसा व्हावा खूप साऱ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत माझं डेलीचं रुटीन। आज तर भरपूर परेशानी केली होती बाळाने, त्याला घेऊनच घरातली सगळी कामं केली। तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेन मुद्द्याला। आता आपला संसार सुखाचा व्हावा असं प्रत्येक नवरा बायकोला वाटत असतं आणि संसार सुखी व्हावा असं वाटत असेल तर एकमेकांचे विचार जुळणे भरपूर महत्त्वाचं असतं। आपण असे म्हणतो की अगदी विचार नाही जुळले ना तरी दोन व्यक्तींची मन ही जुळली पाहिजेत, कारण प्रेम वाढायला सुरुवात होते आणि मग जिथपासून सुरुवात होते ना तेव्हापासून नवीन आयुष्याला सुरुवात होते। आणि एक सांगू का, कोणीच परफेक्ट नसतं, त्याच्यामुळे ना एकमेकांचे विचार भिन्न असू शकतात। तर समजून घेण्याची कॅपॅसिटी नवरा बायकोमध्ये असली पाहिजे जर संसार सुखाचा करायचा असेल तर। सुखी संसारासाठी पहिली गोष्ट असली पाहिजे तर ती म्हणजे विश्वास। विश्वास ही एक मोठी गोष्ट आहे। प्रेमाचा आणि कुटुंबाचा मूलभूत आधार हा विश्वास असतो। आनंदी राहण्यासाठी ही दोन माणसं पुरेशी असतात। आता नवरा बायको हे एक सुंदर नातं आहे। जबाबदाऱ्यांमध्ये बऱ्याचशा चुका होणे, एकमेकांमध्ये दुर्लक्ष होणे, मुलं, शाळा, त्यांच्या वेळा, स्वयंपाक, घरकाम, वडीलधारी मंडळी, नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी यांच्या गरजा पूर्ण करण्यात बायकांचा वेळ कधी जातो ना काहीही कळत नाही। आणि पैसा कमवण्यात सोबत कर्तव्य पुरी करण्यात पुरुषांचा वेळ कधी जातो ते कळत नाही। वेळेअभावी दोघांमध्ये तात्पुरता संवाद तुटू शकतो। कधी कधी तर शंका मनात घर करतात, गोष्टीवरून जशा दिसतात ना तशा मुळीच नसतात। मला ना खूप साऱ्या अशा कमेंट येत होत्या की ताई तुमच्या दोघांमधलं रिलेशन कसं आहे, त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनव ना। तर म्हटलं की हो कधीतरी नक्की बनवेल, तर तुम्ही आज बनवते। आणि सांगू का, नवरा बायकोचं रिलेशन जसं तुम्ही तुमच्या नवरा बायकोमध्ये राहता ना तसंच आमच्यामध्ये सुद्धा आहे। भांडणं, रुसणं, फुगणं ह्या सगळ्या गोष्टी होतात। म्हणून मी म्हटलं ना मगाशी, दिसतं तसं कधीच नसतं। कधीही जे दिसतं ना त्याच्यावरून जज करायचं नाही। आता मी माझं डेलीचं रुटीन दाखवते, त्याच्यामध्ये मी काही माझे हसबंड वगैरे दाखवत नाही, कधीतरी दाखवते। पण काहींना असं वाटतं की खूप मस्त राहत असतील, खूप छान राहत असतील, पण नाही, मस्तसुद्धा आम्ही राहतो आणि आमची भांडणंसुद्धा होतात। हे माझंच नाही तर प्रत्येक नवरा बायकोच्या संसारामध्ये ह्या गोष्टी घडत असतात। संसारामध्ये जर भांडण, रुसवा फुगवी जर नसेल ना मग त्या संसाराला काय अर्थ। ह्या तर गोष्टी घडल्या पाहिजेत, तेव्हा तर मजा येते, तेव्हा तर नवरा बायकोमध्ये प्रेम वाढतं। नेहमी सुखी संसारासाठी नवरा बायकोने लक्षात ठेवायचं की या संसारामध्ये ना चढ उतार होणार, कमी जास्त आपल्याला काही ना काहीतरी पडणार, सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतील असं नाही। त्याच्यामुळे समाधानी असलं पाहिजे। जिथे समाधान आहे ना तिथे भरपूर प्रेम आहे। म्हणून मी सांगते ना, जे मिळेल ना त्याच्यामध्ये खुश राहा, समाधानी राहा। इथूनच आपल्या सुखी संसाराची सुरुवात होते। अपेक्षा ठेवल्या ना, जर आपला पगार कमी आणि आपण अपेक्षा मोठ्या ठेवतोय, आपल्याला दर महिन्याला हे पाहिजे ते पाहिजे असं जर आपण केलं ना, गरजेच्या वेगळं आपल्याला जर आपण अपेक्षा केल्या ना मग ते अवघड होऊन जातं आणि मग दोघांची मनं काही जुळत नाहीत। आणि मनं जुळली नाही ना की नात्यामध्ये हा दुरावा येतोच येतो। म्हणून सांगते की खात्री बाळगा, गैरसमज दूर करा आणि परिस्थिती जशी येईल ना त्याला सामोरे जा। नेहमी लक्षात ठेवायचं, आता माझी गरीब परिस्थिती आहे तर नंतरसुद्धा ती तशीच राहणार आहे का, नाही ना, त्याच्यामध्ये बदल होतो। आपण मेहनत करतोय, काम करतोय, तर आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे, आपल्या पगारामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होणार आहे। त्याच्यामुळे जे दिवस आपण जगतोय ना तेच दिवस कधी राहत नाहीत, दिवसांमध्ये सुद्धा बदल होतो। फक्त मी मगाचपासून सांगते की संसारामध्ये विश्वास असला पाहिजे, एकमेकांमध्ये धीर असला पाहिजे आणि कष्ट करण्याची हिंमत दोघांमध्ये असली पाहिजे, सगळं अगदी व्यवस्थित होईल। आयुष्याची खरी मजा ना तर हितच असते। आता तुम्हाला सांगते, आपण गाडी चालवतोय आणि जिथं वळण आणि वेग कमी करावा, सांभाळून घ्यावं हे जर माहिती नसेल तर गाडी चालवताना काय होईल, ॲक्सिडेंट होईल। म्हणून संसाराचं सुद्धा असंच आहे। जिथे वाद होतोय ना असं वाटतंय तर लगेच विषय बदलायचा, थोडा वेळ शांत राहायचं, शांतपणे विचार करायचा। इथलं प्रत्येक नातं हे महत्त्वाचंच आहे असं नाही आणि ते महत्त्वाचं नाही असं सुद्धा नाही। म्हणून म्हणते, हक्काच्या माणसावरती वारंवार प्रेम करा। करता येत नसेल ना तर शिकून घ्या, कारण हे जो शिकेल ना तोच आनंदी राहील। आता वाद सोडा, नाती जोडा, माणसं ओळखा, आनंदी राहा, मित्रांसोबत फिरा, उगाचच नाचा, गाणी बोला, पार्टी करा। आयुष्य इतकं सुंदर आहे ना, मनसोक्त जगून घ्या, एकमेकांसाठी वेळ काढा। आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो, तो एकमेकांना घ्या, द्या आणि आवड निवड एकमेकांची जोपासा। सुखादुःखामध्ये एकमेकांनी एकत्र या। ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला
आपल्याला वाटतायत ना, त्या छोट्या वाटतायत खरं, पण ह्यातूनच खरा आनंद आपल्या संसाराला मिळणार आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, जर एकमेकांमध्ये संवाद नसेल ना, म्हणजे एकमेकांमध्ये जर बोलणं कमी होत असेल ना, तेव्हासुद्धा ना नात्यामध्ये दुरावा येतो. कोणतीही व्यक्ती असू दे, संवाद असला पाहिजे. कारण आपण जोपर्यंत बोलत नाही ना, तोपर्यंत आपले प्रॉब्लेम सुटणार नाहीत. कितीही गडबड घाई बिझी असू दे, पण बोलणं सोडायचं नाही. दिवसभरामध्ये जे काही घडतं ना, मग घरी आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा थोडीफार करायची. त्याच्याने काय होतं की एकमेकांवरचा विश्वास अतूट राहतो. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकोपासून किंवा नवऱ्यापासून कोणत्याही गोष्टी लपवल्या नाही पाहिजे. जर कोणती गोष्ट लपवली ना, एकदा खोटं बोलू, दुसऱ्यांदा खोटं बोलू, पण मग तिसऱ्यांदा जर खोटं बोलायला गेलं ना, एकतर खोटं कधीच लपत नाही, ते कधी ना कधी त्याचं सत्य समोर येतंच. त्याच्यामुळे जे काही असेल ना, ते सत्य बोलायचं. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट का असेल, पण एकमेकांना शेअर करायची. आणि जर एकदा खोटं बोलायला लागलं ना, की मग ते जर एकमेकाला कळलं की आपण आता खोटं बोलतोय, मग दोघांवरचा विश्वाससुद्धा उडून जातो. म्हणून जे असेल ते सत्य बोलायला शिका. आता तुम्हाला सांगते, काही नवरे कसे असतात सांगू का, बायकांना विश्वासातच घेत नाहीत. पण काही नवरे असे असतात की दिवसभर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना, ते येऊन बायकोला शेअर करतात. आणि काही असे असतात, घरातले सुद्धा काही निर्णय घ्यायचे असतील ना, तर ते स्वतः घेतात, बायकोला विश्वासात घेत नाही. तर तसं नाही करायचं. तुम्ही तुमच्या घरातले कोणताही निर्णय घ्या, एकमेकांच्या विचाराने घ्या, तरच मग बायकोला सुद्धा तुमच्याविषयी प्रेम वाटेल. सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचारून केलात ना, कारण का जितका तुमचा अधिकार आहे ना, तितकाच बाईचा सुद्धा अधिकार असतो. त्याच्यामुळे एकमेकांच्या विचाराने घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्या केल्याच पाहिजेत. फक्त पुरुषांनीच नाही, तर स्त्रियाने सुद्धा, त्या जर जॉबला जात असतील तर त्याने सुद्धा सगळ्या गोष्टी विचारपूर्वक घरामध्ये केल्या पाहिजेत. सुखी संसार करण्यासाठी पुढची गोष्ट म्हणजे एकमेकांचा आदर करायला शिका. आदर करणं म्हणजे काय, आपणच आपल्या नवऱ्याची किंवा बायकोची एकमेकांची चांगली स्तुती करायला शिकायचं किंवा एकमेकांना चांगला आदर देऊन बोलले पाहिजे. आता आपण समाजामध्ये कुठेही वावरताना आपल्याला सन्मान मिळेल असं वागले पाहिजे. जर आपण एकमेकांची कदर नाही केली तर समाज, मित्रमंडळी, नातेवाईक, इव्हन मुलं बाळंसुद्धा कसे काय आपल्याला आदर सन्मान देते, नाही देऊ शकत. म्हणून समाजामध्ये वावरताना, घरामध्ये वावरताना, मित्रमंडळींमध्ये वावरताना एकमेकाला आदर द्या, रिस्पेक्ट द्या, तरच आपल्याला दुसरेसुद्धा आदराने बोलणार आहेत. काहींना सवय असते तिथल्या तिथं बोलायचे, म्हणजे 4 माणसामध्ये आपण बोलतोय आणि तिथल्या तिथे कोणती गोष्ट जर घडली तर मग तिथेच ते विषय मांडायचा, भांडणं करायचे 4 माणसांमध्ये. तर तसं न करता थोडी मनामध्ये शांतता ठेवायची, घरी आल्यानंतर तो विषय सॉल्व करायचा. आणि मुलाबाळांसमोर ना, मी सांगते, घरामध्ये जर तुमची मुलं बाळं मोठी होत असतील ना, तर त्यांच्यासमोर खूप विचारपूर्वक वागलं पाहिजे. नाहीतर आई वडील सतत मुलांसमोर भांडतायत, सतत निगेटिव्ह बोलतायत, काही ना काहीतरी त्यांचं घरामध्ये चालूच आहे, तर मग मुलांवरती खूप बेकार असर पडतो. त्याच्यामुळे दोघांनी ना नेहमी चांगलं बोला, चांगलं वागा, आपला संसार चांगला फुलवा. नेहमी दोघांनी सकारात्मक विचार करा. घरामध्ये आपण मोठी माणसं जर सकारात्मक विचार करत असू ना, तर आपोआप आपली मुलंसुद्धा सकारात्मक विचार करायला लागतात. कधीही त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाहीत, चांगल्या गोष्टी त्यांच्या हातून घडतील. आता संसाराचा गाडा चालवताना महत्त्वाचा मुद्दा तर तो म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या रागावरती नियंत्रण ठेवा. गाडीची दोन्ही चाकं ही नीट चालली पाहिजेत, कारण नीट नाही चालली ना तर गाडीचं ॲक्सिडेंट होईल. तसंच नवरा बायकोचं पण तसंच आहे. एकाने नीट चालून उपयोग नाही, तर दोघांनीही नीट चाललं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे राग हा खूप भयानक असतो. रागावरती नियंत्रण नाही केलं ना तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. संसार म्हटला ना की भांडण होणार, रुसवाफुगवी होणार. त्यातून पार पडायचं असेल ना तर प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. रागारागात घडलेल्या गोष्टी कधीच सक्सेस होत नाहीत किंवा त्या रागामध्ये केलेली कामंसुद्धा व्यवस्थित पार पडत नाहीत. त्याच्यामुळे खरं सांगते, रागावरती कंट्रोल करायला शिका. आणि रागामध्ये ना आपण खूप चुकीच्या गोष्टीसुद्धा बोलून जातो, जे बोलायला नको ना तर ते सुद्धा बोलून जातो. म्हणून कंट्रोल करायला शिका. आपणच करू शकतो आपल्या रागावरती कंट्रोल, दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणून बोलताना थोडंसं भान ठेवा. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या सुखी संसारासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.